नमस्कार मित्रांनो, मनातलं पाणी या चॅनलवर दैनंदिन जीवनात माझ्या मनात घडत असणाऱ्या शब्दांवर माझ्या मनाच्या कविता. जर का तुम्हाला माझ्या मनाच्या कविता, माझ्या मनाच्या भावना ऐकायच्या, बघायच्या असतील तर जास्तीत जास्त माझ्या कविता बघत चला. जास्तीत जास्त सर्व कवितांना लाईक करा, शेअर करा, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये, आपल्या कॉलनी शेअर करा. आणि आज जर का तुम्ही मला पहिल्यांदा बघत असणार, नवीन असणार, तर फक्त एकदा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूलाच बेल आयकन दिलेलं असतं, त्याच्यावर जाऊन फक्त एकदा क्लिक करा, म्हणजे माझ्या रोजच्या नवनवीन येणाऱ्या कविता सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील. मित्रांनो, आजवर मी बऱ्याच विषयांवर, बऱ्याच नात्यांवर, बऱ्याच सणांवर काही ना काही बोलली आहे. आज मी पुन्हा तुमच्यासाठी दैनंदिन जीवनातली सुंदर शब्दांची सुंदर फुलमाळा गुंफून घेऊन आले आहे. माझा नवीन शब्द प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक मुलाचं, प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं की त्याला सुंदर पत्नी मिळावी, त्याला सुंदर साथीदार मिळावी, सुंदर जोडीदार मिळावे. पण प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होतं का? नाही. प्रत्येकाला वाटतं मला शिक्षित मिळावी, माझ्या मनासारखी जोडीदार मला मिळावी. पण आताची परिस्थिती अशी आहे की स्वप्नाच्या पलीकडे भेटणं पण मुश्किल झालं आहे. पण तरी अशा परिस्थितीमध्येही प्रत्येक व्यक्ती काही ना काही स्वप्न बघत असतो. प्रत्येकाच्या काही ना काही अपेक्षा असतात. याच अपेक्षेतून घेऊन आलेली माझी छोटीशी कविता. तर प्रत्येक व्यक्ती कसं स्वप्न बघू शकतो याच्यावर माझ्या मनाची भावना. तर चला बघूया माझ्या मनाची छोटीशी कविता. नको मला माधुरी, नको मला ऐश्वर्या, नको गोरी, नको मॉडर्न मला. नको मला माधुरी, नको मला ऐश्वर्या, नको गोरी, नको मॉडर्न मला. साधी आणि सरळ संस्कारी ती, साधी आणि सरळ संस्कारी ती, माझ्या स्वप्नातली फक्त परी हवी मला. नको माधुरी, नको ऐश्वर्या, नको गोरी, नको मॉडर्न मला. साधी आणि सरळ संस्कारी ती, साधी आणि सरळ संस्कारी ती, फक्त माझ्या स्वप्नातली परी हवी मला. नको शिक्षित, नको शहरातली, मला समजून घेणारी हवी मला. नको शिक्षित, नको शहरातली ती, फक्त मला समजून घेणारी हवी ती मला. पाण्यासारखी स्वच्छ आणि नितळ, पाण्यासारखी स्वच्छ आणि नितळ, परिवाराला सांभाळून घेणारी हवी मला. देवा, नको मला माधुरी, नको मला ऐश्वर्या, फक्त माझ्या स्वप्नातली ती परी हवी मला. नको बॉबकट, नको जीन्सवाली, डोक्यावर पदर घेणारी हवी मला. नको बॉबकट, नको जीन्सवाली, फक्त डोक्यावर पदर घेणारी हवी मला. नको मॉम डॅड म्हणणारी आणि नको हबी मला म्हणणारी, नको मॉम डॅड म्हणणारी आणि नको मला हबी म्हणणारी, फक्त प्रेमाने अहो म्हणणारी हवी मला. फक्त प्रेमाने अहो म्हणणारी हवी मला. देवा, नको मला माधुरी, नको मला ऐश्वर्या, फक्त माझ्या स्वप्नातली ती परी हवी मला. नको तिचं पार्लर, नको ते हॉटेलात जेवण, नको तिचं पार्लर, नको ते हॉटेलात जेवण, घरात स्वयंपाक करणारी हवी मला. थकून आल्यावर प्रेमाने तिच्या हाताने घास भरवणारी हवी मला. नको तिचं पार्लर, नको ते हॉटेलात जेवण, घरी स्वयंपाक करणारी हवी मला. थकून घरी आल्यावर प्रेमाने तिच्या हाताने घास भरवणारी हवी मला. म्हणून वाटतं की देवा, नको मला माधुरी, नको मला ऐश्वर्या, नको ती गोरी, नको मॉडर्न मला, फक्त माझ्या स्वप्नातली ती परी हवी मला. दिसायला सुंदर नसेल तरी चालेल, दिसायला सुंदर नसेल तरी चालेल, पण संस्काराने भरलेली हवी मला. किती जरी फॅशन बदलली, किती जरी जग बदललं, पण तिच्या मर्यादित हवी मला. दिसायला सुंदर नसेल तरी चालेल मला, पण संस्काराने भरलेली हवी मला. दिसायला सुंदर नसेल तरी चालेल, पण संस्काराने भरलेली हवी मला. किती जरी जग बदललं, किती जरी फॅशन बदलली, पण मर्यादित राहणारी हवी मला. म्हणून वाटतं की देवा, नको गोरी, नको सुंदर, नको माधुरी, नको ऐश्वर्या मला, फक्त माझ्या स्वप्नातली परी दे रे मला, परी हवी मला. या धावपळीच्या जीवनामध्ये माझ्या परिस्थितीला साथ देणारी हवी मला. या धावपळीच्या जीवनामध्ये माझ्या परिस्थितीला साथ देणारी हवी मला. नको तो हुंडा, नको ती अंगठी, नको तो हुंडा, नको ती सोन्याची अंगठी, फक्त परिवाराला एकत्र सांभाळून ठेवणारी हवी मला. फक्त त्या परिवाराला एकत्रित ठेवून सांभाळून घेणारी हवी मला. म्हणून देवा, मला असं वाटतं की नको मला माधुरी, नको मला ऐश्वर्या, नको ते गोरं गोमटं रूप, नको ती मॉडर्न मला. म्हणून देवा, मला असं वाटतं की नको मला माधुरी, नको मला ऐश्वर्या, नको ती गोरी मॉडर्न नको मला, फक्त साधी आणि सरळ माझ्या स्वप्नातली परी हवी मला, माझ्या स्वप्नातली परी हवी मला.
धन्यवाद. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य असं की प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक मुलाचं स्वप्न काही ना काही असतं की त्याला कशी पत्नी असावी, सुंदर असावी, शिक्षित असावी. पण आता ह्या परिस्थितीमध्ये सुंदर पत्नी, शिक्षित पत्नी भेटणं तर मुश्किलच आहे. पण तरी प्रत्येक व्यक्ती स्वप्न बघत असतो. देवाला मी प्रार्थना करते की माझ्या प्रत्येक दादाचं, प्रत्येक भावाचं स्वप्न पूर्ण व्हावं. जसं या दादाने त्याच्या स्वप्नातली परी सांगितली, तशी त्याला ती साधी आणि सरळ पत्नी त्याला भेटावी. याच्यावर 4 ओळी बोलू इच्छिते. ना गजरे की धार, ना मोतियों के हार, ना कोई किया सिंगार, फिर भी कितनी सुंदर हो तुम, कितनी सुंदर हो. दादाचं सांगायचं कवितेतून तात्पर्य इतकंच होतं, जे स्वप्न दादाने बघितलेलं हे जे कोणी असेल, तर त्या स्वप्नात त्याला साधी सरळ आणि सुंदर पत्नी, साधी आणि सरळ परिवाराला सांभाळून ठेवणारी हवी. त्याला मॉम डॅड म्हणणारी नको, त्याला फक्त आहो म्हणणारी हवी. त्याला घास भरून घालणारी हवी, त्याच्या परिस्थितीत साथ देणारी हवी. प्रत्येक दादाचं हे स्वप्न पूर्ण व्हावं आणि प्रत्येक दादाला, माझ्या प्रत्येक बांधवाला अशी स्वप्नातली परी हवी. देवाने त्याची प्रत्येक स्वप्नातली परी त्याला द्यावी. धन्यवाद. तुम्हाला जर का माझी कविता आवडली असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.